ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा आता ही मुक्ताबाई, ज्ञानदेव, जनाबाई, सोपान काका, मुक्ताबाई. आता मी इथं पुणे जिल्ह्यामधील जुन्नर जवळ मुक्ताबाई मंदिरात आहे. आता हे ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई हे चौघजण भावंडे होते आणि यांच्या वडिलांनी आणि आईनी ज्या वेळेला जल समाधी घेतली आणि मग एक संन्यासाचे मुलं म्हणून त्यांना लोक त्रास देत होते आणि मग ज्ञानेश्वरांनी काय केलं, त्यांची झोपडी होती आणि त्या झोपडीची दरवाजा लावला आणि त्या दरवाजामध्ये दरवाजा लावून ते मध्ये बसले आणि मग ती मुक्ताबाई काय म्हणली, योगी निर्मळ मनाचा, सोशी अपकार जनाचा, तटी उघडा ज्ञानेश्वरा, तटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे दादा, आपण कोण आहे? योगी. मग आपलं मन कसं पाहिजे? निर्मळ. मग आपण कशाकरता आलो आहे? जगाच्या कल्याणाकरता. मग जगाच्या कल्याणाकरता लोक आपल्याला त्रास देणारच आहे. मग लोक आपला त्रास देतो म्हणून आपण थांबायचं नाही. आपण काय करायचे? लोकांचा विकास करायचा आहे. बघा, एक दिवस निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई चालले होते. तर पुढं काय होतं, एक सोन्याचं कडं होतं आणि त्यांच्या डोक्यावर लाकडाची मोळी होती. तर त्या निवृत्तीनाथाने काय केलं, त्या मातीवरती, त्या सोन्यावरती माती टाकली. का? ही मुक्ताबाई ती घेईल. आणि मग ती मुक्ताबाई काय म्हणली, दादा अरे तू काय वेडा आहे म्हण. काय? अरे सोने आणि माती आम्हा मृत्तिके समान. अरे 7 वर्षाची मुक्ताबाई ती काय म्हण, सोनं आणि माती आम्हाला सारखीच आहे. बघा, 1400 वर्ष जगलेला चांगदेव आणि तो वाघावर बसून आला होता कोणाला भेटायला? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई. आणि मग त्यांनी काय केलं, पत्र लिहिलं का मी तुम्हाला भेटायला येतोय. आणि मग आपल्यापेक्षा मोठं जर म्हणावा तर मी वयानं मोठा आहे, पण ते ज्ञानानं मोठी. आणि मग त्यांनी काय केलं, ते पत्र पाठवलं आणि ते पत्र काय होतं, कोरं होतं. आणि बघा, ती 7 वर्षाची मुक्ताबाई काय म्हणली, अरे चांग्या, तू 1400 वर्ष जगला पण अजून कोराच राहिला. बघा, एक दिवस मुक्ताबाई आंघोळ करत होती आणि चांगदेव तिथे गेले, ती बाजूला झाली. अरे येड्या म्हण, तू काय कळतं का? गाय, म्हैस हे जे प्राणी आहेत ते त्यांच्यावर कपडा नसतो. काय? तसं आई, आपली आई असती आणि आपल्याला लहानचं मोठं करते. म्हणजे तू अजून अज्ञानी. म्हणजे ही मुक्ताबाई खूप ज्ञानी होती आणि अशा मुक्ताबाईचा आपण आदर्श घ्यायचा आहे. जय वैरनाथ.